ठीक आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद, लक्ष श्वासावर. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम। पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आणि आपल्याला हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक सिंपल पर्वतासन, दंडकानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वर खेचायचे आहेत. डाव्या बाजूला झुकायचं आहे. दो परत सरवायचं आहे. एक, उजव्या बाजूला झुकायचं आहे. दो परत सरवायचं आहे. एक, पुन्हा डाव्या बाजूला. दो परत सरवायचं आहे. एक, उजवीकडे. दो परत सरवायचं आहे. एक, आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. तो दोनही हात मागे करायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान सरळ, डाव्या बाजूला झुकायचं आहे. एक, हनुवटी टेकवायची डाव्या पायाच्या गुडघ्याला, परत सरवायचं आहे. दो, उजव्या बाजूला झुकायचं आहे. एक, दो, परत डावीकडे. एक, दो, उजव्या बाजूला. एक, दो, आता मध्यभागी पुढे झुकायचं आहे. एक, पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. प्रयत्न करायचा आहे टाचीचा दाब पोटावरती येईल. परत सरळायचं. दो, पुन्हा एकदा. एक, दो. ठीक आहे. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि सर्वांनी डावा पाय वरती करायचा आहे. आज सगळ्यांनी डावा पाय वर करायचा आहे. डावा पायाची टाच आपल्या नाभीच्या जवळ उजव्या बाजूने अशी ठेवायची आहे. ठीक आहे. डावा पाय गुडघ्यात दाखवलाय. डावा पायाची टाच पोटाला लागेल, नाभीच्या उजव्या बाजूला. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, आता आपल्याला डावीकडे वळायचं. दोन, उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. डावा हात वरती करायचा आहे. एक, आता डाव्या पायाच्या टाच पोटाला लागेल असं उजवीकडे झुकायचं. दोन, टाचेचा दाब पोटावरती आला पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे. हे महत्वाचं आहे या आसनामध्ये. परत सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये घेत सरा. पुन्हा दोन, श्वास बाहेर. टाचेचा दाब पोटावरती आला पाहिजे असा प्रयत्न. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. परत सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. आता हात करायचं खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. परत सरवायचा आहे. एक, आणि हात खाली. दोन. ठीक आहे. परत डावा पाय खाली करायचा आहे आणि उजवा पाय वरती करायचा आहे. उजव्या पायाची टाच आपल्या डाव्या पायाच्या नाभीच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, सॉरी, नाभीच्या डाव्या बाजूला उजव्या पायाची टाच. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, आता उजवीकडे वळायचं. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे करायची. उजवा हात वरती करायचा आहे. एक, आणि आपल्याला डावीकडे झुकायचं आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचं आहे. एक, कडेला झुकायचं एकदम. दोन, डावा हात खांद्यातून वर कोपरातून सरळ करायचा आहे. बोटांना ताण द्यायचा आहे.
परत सरळ व्हायचं. एक श्वास आतमध्ये घेत सरळ, पुन्हा दोन श्वास बाहेर, परत सरळ एक श्वास आतमध्ये, परत एकदा झुकायचं आहे, दोन श्वास बाहेर. टाचीचा दाब पोटावरती येत आहे का याकडे लक्ष द्यायचं आहे. परत सरळ एक श्वास आतमध्ये, हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा, परत सरळ व्हायचा एक, आणि हात खाली दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. एक, दोन्ही हातांची बोट गुंफायची आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, कोपरे सरळ, मान सरळ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचलेले, आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, परत सरळ एक, उजवीकडे दोन, पाठीला पूर्ण ताण द्यायचा आहे. परत एक, डाव्या बाजूला दोन, परत सरळ एक, उजवीकडे दोन, परत सरळ एक. हाताची बोट सरळ करायची आहेत, बोटांना ताण द्यायचा आहे, कोपऱ्यातून सरळ, हात खांद्यातून वर, कानाच्या मागे 10 सेकंद थांबायचं आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत, आणि आता कडेने हात खाली करायचे आहेत. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. उजवा पाय सरळ आणि डावा पाय सरळ करायचा. पायाचा पंजा स्वतःकडे, हात बाजूला, पोट आतमध्ये घ्यायचं आहे, आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. डावा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत डावा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. ठीक आहे. पाठीचा काना ताठ आणि मान सरळ करायचे आहेत. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे. दोन्ही हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत हात वर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. 10 सेकंद थांबायचं या स्थितीमध्ये. परत एकदा एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत एकदा एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची. पंजा स्वतःकडे, दोनही हात बाजूला, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. करूयात. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, नजर गुडघ्याकडे. परत एकदा हात वरती. एक श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे, दोन श्वास बाहेर, थांबायचे 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत हात वरती. एक आणि हात खाली. तो पाय करायचा आहे सरळ, मान करायची सरळ, दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे, आणि आपल्याला डाव्या बाजूने वळायचं आहे. कपाळ टेकवायचंय जमिनीला, उजव्या बाजूने वळायचंय, कपाळ जमिनीला टेकवायचे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12. ठीक आहे. थांबायचं थोडं. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुन्हा पुढे झुकायचं. दोन श्वास बाहेर, दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. मान वरती. आता श्वास आतमध्ये घेत हात वरती करून पाठीवरती झोपायचा आहे. तर यात एक श्वास आतमध्ये,
पाय गुडघ्यामध्ये न वाकवता मागे यायचा, वर येताना पण पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वरती यायचं. 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 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 2 श्वास बाहेर, परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. सरळ आता 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहे खाली, 2 श्वास बाहेर. परत दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने एवढं घ्यायचं आहे. परत डावीकडे वळायचं आहे, 1 कपाळ टेकवायचं जमिनीला, उजवीकडे 2 करूयात. बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 पाठीला पीठ, 9 आणि 10. व्यवहार सरवायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत आणि सर्वांनी आता वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. ठीक आहे, गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात 1 2 श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. हात करायचे आहेत खाली आणि टाचेवरती बसायचं आहे. सगळ्यांनी हात मागे करायचे आहेत. ज्यांना शक्य त्याने टाचे बसा, नाही तर पद्मासन मध्ये बसलात तरी चालेल, साधी मांडी घालून बसला तरी चालेल. श्वास आतमध्ये घेत हात वर, पाठीला ताण, श्वास बाहेर सोडत हात खाली. परत श्वासासोबत 10 काउंट करणारे 5 श्वास जोरात घ्यायचे आणि जोरात सोडायचे. करूयात 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 आणि 2. ठीक आहे, आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आणि सेम आपल्याला करायचं आहे. 10 काउंट 5 श्वास करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता टाचेवरती बसायचं आहे. परत आता काय करायचं आहे, श्वास आतमध्ये घेत हात वर गुडघ्यांवरती उभं राहायचं, श्वास बाहेर सोडत टाचेवरती बसायचं. परत श्वासासोबत 16 काउंट करूयात, 8 वेळा करूयात आपण. हे करायचं आहे. 1 2 1 2 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. ठीक आहे, 8 श्वास घेतलेत. दोन्ही हात मागे गुंफायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत मानवर करायचे. 1 ज्यांना असं सिंपल, 2 श्वास बाहेर हनुवटी छातीला टेकवायचे आहे. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत मान करायचे सरळ, हात करायचे आहेत बाजूला, दोन्ही हात वरती करायचे आहेत. आता दोन्ही हातांची बोट गुंफायची आहेत, मान वरती करायचे आहे. करूयात 1 वरती पाहायचं, पूर्ण मानेला आपल्याला पूर्ण एक्सटेंड करायचं आहे. 2 मान सरळ. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, मान वर,
दो. आता असंच गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आणि मान वरती करायचे आहे. आपल्या थायरॉइड ग्रंथींना आपण स्टिम्युलेशन देऊयात. करूयात. एक, दो. पुन्हा एकदा. एक, दो. परत एकदा. एक, दो. आणि हात करायचे आहेत खाली. पाचीवरती बसायचं आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहे. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. आणि आता आपल्याला उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. उजवा पाय बाहेर करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे आणि डावा हात वरती करायचा आहे. उजवीकडे झुकायचं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं. श्वास आतमध्ये घे. करूयात. एक, श्वास आतमध्ये, हात वर. ज्यांना उजव्या बाजूला वागता येत नाही त्यांनी फक्त हाताची हालचाल करा. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पूर्ण हाताचं अर्धवर्तुळ आपल्याला करायचं आहे. परत एक, श्वास आतमध्ये, हात कोपरामध्ये न वाकवता. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. परत पाय करायचंय सरळ. डावा उजवा पाय घ्यायचा आहे मध्ये आणि सेम आपल्याला करायचंय. डाव्या पायाने उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. सेम आपल्याला डाव्या पायाने करायचं आहे. आता उजवा हात वरती करायचा आहे आणि डावीकडे झुकायचं. ठीक आहे. उजवा हात वरती करून डावीकडे झुकायचा. ज्यांना झुकता येत नाही त्यांनी फक्त हाताची हालचाल आणि श्वासासोबत करा. करूयात. एक, श्वासावरती लक्ष देणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. दोन. परत एक, त्यांनी पण आपल्याला फायदा होतो आसनांचा. दोन. परत एक, दोन. एक, दोन. हाताचा पूर्ण अर्धवर्तुळ. एक, दोन. शेवटचा. एक, दोन. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आता परत उजवा पाय बाहेर करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. मॅक्सिमम अंतर पायामध्ये. पायाचा पंजा स्वतःकडे, गुडघा जास्तीत जास्त बाहेर खेचलेला. दोन्ही हात कडेने करायचे आहेत. आता एक, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. थांबायचं आहे. एवढं केलं तरी सुद्धा आपल्याला ताण पडतो पाठीला. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. हात कोपरातून सरळ करायचे आहेत आणि हात कोपरातून सरळ ठेवून उजवीकडे झुकायचा आहे. दोन. उजव्या बाजूला झुकायचा आहे. उजवा हात आपल्या उजव्या पायाच्या पंजावरती टेकवायचा आहे. परत सरळ व्हायचं. श्वास घेत सरळ. दोन, श्वास सोडत उजवीकडे. इथं उलट आहे. परत एक, श्वास आतमध्ये. परत दोन, श्वास बाहेर. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये. सरळचा हात खाली. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. परत डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. पुन्हा डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. पायाचा पंजा स्वतःकडे करायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे. मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात बाजूला. आणि आता श्वास आतमध्ये घेत हात वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, डावीकडे झुकायचं आहे. परत सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. परत चला. एक, श्वास आतमध्ये.
पुन्हा एकदा 2 श्वास बाहेर, हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि परत सरळ. एक श्वास आतमध्ये, हात सरळ आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आणि आता दोन्ही पाय बाजूला करायचे, डावा पाय डाव्या बाजूने बाहेर, उजवा पाय उजव्या बाजूने बाहेर. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. मान करायची आहे सरळ. ठीक आहे. पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. मान सरळ करायचे आहे. नजर समोर. दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक. आता उजव्या हाताला स्पर्श करायचा, नंतर डाव्या हाताला करूयात. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. आणि आता डावा कोपरा डाव्या गुडघ्याला, उजवा कोपरा उजव्या गुडघ्याला टच करायचा आपल्याला, जेवढं शक्य तेवढं. अगदी ज्यांचे पाय खूप लांब नाहीयेत, त्यांचे पाय असे सरळ आहेत, त्यांनी फक्त डावीकडे आणि उजवीकडे झुकायचं. गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करू नका. फक्त आपल्याला काय करायचं आहे, डावीकडे आणि उजवीकडे झुकायचं आहे. ज्यांचे पाय असे खूप जवळ आहेत, ज्यांचे वाईड आहेत, त्यांनी गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करा. आपल्याला कडेला झुकायचं आहे, ना की असं पुढं. ते महत्वाचं आहे. जर का पाय जवळ असतील तर कडेला झुका. करूयात. 1, 2, 3, 4, गुडघ्याच्या पाठीमागे टेकवायचं आपल्याला. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात पुढे गुंफायचे एकमेकांमध्ये आणि आपल्याला असंच डावीकडून उजवीकडे हात गोल फिरवायचे आहे. 1, चक्की चालन पायामध्ये अंतर ठेवून. 2, पुढे यायचं जेवढं शक्य तेवढं. 3, 4 आणि 5. आता पायाला स्पर्श करायचा उजवीकडून डावी विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. हळूवार सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि भंजरासनामध्ये बसायचं आहे. दोनही टाचा पंजे जोडायचे आहेत. गुडघे खाली करायचे आहेत. जो ताण पडलाय त्याला रिलीव्ह करायचा आहे. पाठीचा कणा ताठ. मान सरळ करायचे आहे. नजर समोर आपल्याला करायचे आहे. आणि आपल्याला आता कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, मानवर आणि खांदेवर पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचं जमिनीला. परत सरळ 2. पुन्हा एकदा. 1, 2. उभ्यातून पुढे आपल्याला झुकण्याचा प्रयत्न करायचा. परत एकदा. 1, 2. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे, कोपरे मागे. आता दोन्ही हात गुडघ्याला टेकवायचे. कोपरा परत डावीकडे. 1, 2, 3. एका बाजूला झुकल्यावर दुसरा गुडघा वर येऊ द्यायचा नाही. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. सरवायचं आहे. हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आणि आता वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे.
आणि गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. जेवढं शक्य तेवढ्या प्रमाणात करायचं आहे. ज्यांना जमत नसेल गुडघ्यांवरती उभं राहून करायचं त्यांनी पाय असा बाजूला ठेवून करायचा, जसं आपण अगोदर केलं होतं तसं असं करायचं फक्त. ठीक आहे. ज्यांना जमतं त्यांनी गुडघ्यांवरती उभं राहायचं, डावा पाय बाहेर करायचा आहे. ज्यांना गुडघ्यांवरती उभं राहता येत नाही त्यांनी नुसता पाय लांब करायचा आणि असं आपण करत होतो तसं करायचं. ठीक आहे. डावा पायाचा पंजा जमिनीवर टेकवायचा आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आणि डावीकडे आपल्याला झुकायचं आहे. एक, डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, परत एकदा एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एकदा एक, दोन, एक, दोन, पुन्हा एकदा एक, दोन, आणि हात करायचे आहेत खाली आणि पाय करायचे आहेत खाली. आता परत उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि सेम आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत उजव्या बाजूला झुकायचं आहे. एक, दोन, परत एकदा एक, दोन. आज आपण सिक्वेन्स थोडासा बदलत आहोत. एक, दोन, परत एक, दोन, पुन्हा एक, दोन, शेवटचा एक, दोन, आणि हात करायचा आहे खाली, पाय घ्यायचा आहे मागे. ठीक आहे. परत डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे, पंजा टेकवायचा आहे जमिनीला, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, डावीकडे झुकायचा एक, आणि आता उजवा हात जमिनीला टेकवायचा, उजवीकडे झुकायचा दोन, पूर्ण शरीराचा अर्धवर्तुळ तांदायचा दोन्ही बाजूला. आता एक, दोन, चेहरा समोर राहील, असं असं करायचं नाही. सरळ परत एक, दोन, तीन, चार, पाच, सुरू व्हायचं आहे. एक, हात खाली, दोन, डावा पाय खाली करायचा आहे आणि उजवा पाय बाहेर करायचा. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, उजवीकडे झुकायचं, डावीकडे. 10 काउंट करणार आहे आपण. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, सरळ व्हायचा एक, आणि हात खाली दोन, परत पाय करायचा आहे मागे आणि टाचेवरती आपल्याला बसायचं आहे आणि सर्वांनी आता उभं राहायचं. पंजनवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, पंजांना आपल्याला ताण द्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं पंजांना ताण, बोटांना ताण द्यायचा आहे. खांदे गोल फिरवायचे आहेत. एक, दोन, तीन, चार आणि पाच, विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. हळूवार दोन्ही हात आता कडेनी वरती करायचे आहेत. दोन्ही हात कडेनी वर. एक, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान करायची सरळ आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला टाच वरती करायचे आहे. तर यात एक, श्वास आतमध्ये, टाच वर, मान सरळ, हात कानाच्या मागे घ्यायचे, मान करायचे आहे सरळ, कोपरातून सरळ करायचे,
2 श्वास बाहेर आणि टाच खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 10 सेकंद थांबायचं आहे. करूयात. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टाच खाली आणि हात करायचे आहेत खाली. परत बोटांना ताण. कोपरे सरळ, खांदे गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. बोटांना थोडस रिलॅक्स करायचं आहे. डावा पाय पुढे करायचा आहे आणि उजवा पाय मागे. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. उजव्या पायाची टाच वरती करायची आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि उजवा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे आपल्याला. करूयात. 1 2. परत 1 2 1 2 1 2. परत 1 आणि 2. पाय चेंज करायचा आहे. उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे. डावा पायाची टाचवर गुडघा जमिनीला टेकवायचा आहे. करूयात. 1 2 1 2 1 2 1 2. शेवटचा 1 2. पाय चेंज करायचा आहे. परत उजवा पाय पुढे, डावा पाय मागे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात वरती करून करायचा आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी हात कमरेवरती ठेवायचे. पहिल्या टाचवर. शक्य आहे त्यांनी हात वरती करा. ज्यांना बॅलन्स जमत नसेल त्यांनी हात कमरेवर ठेवा. ठीक आहे. हात वरती आणि आपल्याला खाली यायचं आहे. करूयात. 1 2 1 2. बोटांना ताण द्यायचा आहे. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. हात खाली, पाय पुढे. परत हात वर, डावा पाय मागे, उजवा पाय पुढे. 1 टाच वरती, पाय गुडघ्यात वाकवायचं, खाली यायचं. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. डावा पाय पुढे, हात खाली. परत उजवा पाय मागे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 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 सेम उजव्या पायाने. उजवा पाय पुढे, डावा पाय मागे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 3 श्वास आतमध्ये, 4 श्वास बाहेर. 5 श्वास आतमध्ये, 6 श्वास बाहेर. 8 श्वास आतमध्ये, 9 श्वास बाहेर. 10 श्वास आतमध्ये, 11 श्वास बाहेर. 12 श्वास आतमध्ये, 13 श्वास बाहेर. ठीक आहे. ज्याला जमतं त्यांनी श्वासावरती करा. नाही नॉर्मल केलं तरी चालेल. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे, कोपरे मागे, मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 डावीकडे वळायचं आहे. सरळायचं. 2 उजवीकडे. 1 2 1 2 उजवीकडे. 1 2 डावीकडे वाकायचं आहे आणि उजवीकडे वाकायचं. 10 काउंट आपण करणार आहे. करूयात. 1 2 3. कंबर स्थिर ठेवायची आहे. 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. हात सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. त्रिकोणासन आपण करूयात. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. नॉर्मल त्रिकोणासन करायचं आहे. डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे.
दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचा. दोन, श्वास बाहेर, डाव्या बाजूला आपल्याला झुकायचं आहे. मान खाली करायची, हनुवटी डाव्या खांद्याला टेकवायची आहे आणि आपल्याला पाठीमागून उजव्या पायाच्या टाचेकडे पाहायचं आहे. असं मागून उजव्या पायाच्या टाचेकडे पाहायचं आहे आपल्याला. मागच्या बाजूने उजव्या पायाच्या टाचेकडे पाहायचं आहे. ताण पडणार आहे आपल्याला, त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि परत सरवायचं. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. परत टाच सरळ डाव्या पायाची, उजव्या पायाची टाच बाहेर. मागून म्हणजे या बाजूने आपल्याला टाचेला पाहायचंय, त्रिकोणासनावर मागच्या बाजू. हा म्हणजे दोन्ही खांदे, छाती आणि पाय एका सरळ रेषेत व्हायला मदत होते. करूया. एक श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर, मान करायची आहे खाली, हनुवटी टेकवायची आहे खांद्याला उजव्या आणि पाठीमागच्या बाजूने आपल्याला डाव्या पायाच्या टाचेकडे पाहायचं आहे, जेणेकरून आपले दोनही खांदे, छाती, पाय एका रेषेत येतील. छातीच्या कडेच्या स्नायूंना, पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण मिळणार आहे. त्याच्यामुळे परत सरवायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. परत डावा पायाचा पंजा सरळ, उजव्या पायाचा पंजा सरळ, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, डावीकडे झुकायचं आहे. दोन, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात खाली जमिनीला टेकवायचा आहे. मान खाली करायची आहे, हनुवटी खांद्याच्या दिशेने. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात पाठीमागे ठेवायचा आहे आणि आता उजवा हात गोल फिरवायचा आहे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळूवार सरळ आपल्याला व्हायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि आता दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, उजवीकडे झुकायचं आहे. दोन, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे आणि आता डावा हात गोल फिरवायचा आहे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळूवार सरळ व्हायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. पायाचे पंजे सरळ करायचे आहे आणि आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे आणि श्वास बाहेर सोडत पुढे, पायामध्ये अंतर ठेवून. म्हणजे आपल्या गुडघ्याच्या स्नायूंसाठी आणि खुब्याच्या स्नायूंसाठी उपयुक्त. दोन मणक्यांमधून ज्या नसा निघतात, ज्या पायापर्यंत जातात, त्यांचं सुद्धा इथं टोनिंग होणार आहे. अगदी घोट्यापर्यंत आपल्याला ताण पडणार आहे, त्यामुळे घोट्यांच्या स्नायूंना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. तर यात श्वास आतमध्ये मागे झुकायचा आहे. एक, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. दोन, श्वास बाहेर आणि पुढे, कमरेमध्ये न वाकता शक्यतो पुढे झुकायचं आहे खुब्यातून. परत सरवायचा. एक, मागे, दोन, पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पुढे झुकायचं आहे. पाय सरळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत सरवायचा. एक श्वास आतमध्ये. आता दोन्ही हाताची बोट गुंफायचे, खांदे मागे रोल करायचे आणि पुढे झुकायचे, हात मागून वरती खेचायचे खांदे. करूयात. एक, खांदे पाठीमागच्या दिशेने वरच्या बाजूने खेचायचे आहेत. पाय सरळ राहील, मान वर. उभ्यातून पुढे आपल्याला झुकायचं मॅक्सिमम. 。 . 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 。 . . . . . .
पाय सरळ करायचे, पायाच्या पाठीमागे ताण, परत सरळ दो. मला शक्यताने करा, नसेल शक्यता नुसतं पुढे वाकायचं. परत शेवटचं एक, खांदे खाली, मान खाली, पाय सरळ. परत सरळ व्हायचं आहे दो. हात करायचे आहेत बाजूला. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ करायचे आणि आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत. 2 फक्त सूर्यनमस्कार करणार आहोत आपण आज. ठीक आहे. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 2, मागे झुकायचं थोडस पुढे. 3, दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यानं स्पर्श. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात खाली टेकवा. उभ्यातून ताण द्यायचा आहे आणि डावा पाय मागे. 4, मान वर. उजवा पाय मागे. 5, टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. ज्यांचे टाचा टेकतात त्यांनी कपाळ टेकवायचा प्रयत्न करा. गुडघे छाती हलवटी. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. पायाच्या स्नायूंना जो ताण पडलाय त्याला रिलॅक्स करायचा आहे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. आता टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीत टेकलेले. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे 90 अंशांपर्यंत. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या पाठीमागे पकडायचा आहे. करूयात. 1, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या पाठीमागे पकडायचा आहे 90 डिग्री. पायाचा पंजा वरती राहील, वरच्या दिशेने म्हणजे छताकडे. आता पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, खाली करायचा आहे. 2, श्वास बाहेर. परत पाय सरळ करायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 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 परत 1 श्वास आतमध्ये. आता पंजाची हालचाल करायची आहे. पोटरीच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. पंजा डोक्याकडे खेचायचा. 1, जेवढा तुम्ही पंजा डोक्याकडे खेचाल तेवढा फायदा जास्त आहे. 2, पोटरीच्या स्नायूंना आणि घोट्याच्या स्नायूंसाठी उपयुक्त. परत 1, 2, सगळ्या रक्तपुरवठा शरीराच्या वरच्या बाजूने येणार आहे. 1, 2, परत 1, घोट्याला ताण, पंजा खाली खेचायचा आहे. 2, परत एकदा 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1,
दोन. दोन्ही हात बाजूला करायचे आणि पाय खाली ठेवायचे आहेत. दोन. उजव्या पायाने आपल्याला सेम करायचं आहे. करूयात. एक. दोन्ही हाताने गुडघ्याच्या मागे पकडायचा आहे. पाय एकदम सरळ, पंजावरती आकाशाकडे. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, खाली करायचा आहे. दोन. परत एकदा. एक. दोन. पुन्हा. एक. दोन. परत एकदा. एक. दोन. पुन्हा. एक. दोन. एक. दोन. परत. एक. दोन. एक. दोन. एक. आता पोटरीची हालचाल करायची. पंजे घोट्याची हालचाल, पोटरीना ताण. एक. दोन. पंजावरती. परत. एक. जेवढा तुम्ही पंजा खालच्या दिशेने खेचणार तेवढा ताण जास्त पडणार आहे. दोन. परत. एक. दोन. घोट्याच्या स्नायूसाठी उपयुक्त आहे. परत. एक. गुडघ्याला पण उपयुक्त आहे. दोन. व्हेरिकोज व्हेन साठी उपयुक्त आहे. एक. दोन. एक. दोन. एक. दोन. एक. दोन. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. पाय करायचे आहेत खाली. हाताचे पंजे आकाशाकडे. डोळे बंद. लक्ष श्वासावरती आपल्याला द्यायचं आहे. पायामधला रक्तपुरवठा परत सुरळीत झालाय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आता डाव्या कुशीवरून वळायचं आहे आणि पोटावरती आपल्याला झोपायचं आहे. तर या नॉर्मल डाव्या कुशीवरून वळायचं आहे. कपाळ पोटावरती झोपायचं आहे. कपाळ दोनही हातांवरती टेकवायचं आहे. अनुवटी दोनही हातांवरती टेकवायचे आहे. आणि आता दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. तर यात एक. दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. परत खाली यायचं आहे. दोन. परत एकदा. एक. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि वरती करायचे आहेत. तर यात एक. पाय वर, मान वर. दोन. पुन्हा एकदा. एक. दोन. परत एकदा. एक. दोन. एक. दोन. परत. एक. दोन. पुन्हा. एक. दोन. परत एकदा. एक. दोन. कोपरे टेकवायचे आहेत खाली. कपाळ टेकवायचे दोन्ही हातांवर. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला. सनवटी जमीन टेकवायचे. शशांक भुजंगासन करूयात. एक. श्वास आतमध्ये. कंबर उचलायची, टाचेवरती बसायचं. दोन. श्वास बाहेर. दोन्ही हात वर. एक. श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन. श्वास बाहेर. आता पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद. लक्ष श्वासावरती. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. हळुवार श्वास घ्यायचा आहे. हळुवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. खोल श्वास घ्यायचा आहे. खोल श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला 3 वेळा
ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. उद्या सुट्टी आहे. परवा बरोबर आपण 6:30 वाजता भेटूया. थँक्यू.